देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत निराधार अपंग विधवा परित्यक्ता यांना शासनाच्या वतीने अल्प स्वरूपात मानधन मंजूर केले जाते। अंतिम मंजूर करीत असताना खरंच अर्जदार गरीब आहे का याची छाननी करून तहसील कार्यालय अंतर्गत पात्र अपात्र यादी मंजूर करण्यात येते। सर्व निराधार लाभार्थ्यांना निवडणुकीनंतर अशामध्येच यादी मंजूर केली असे कळतात लाभार्थी यादी पाहण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये येतात, परंतु पात्र अपात्र यादी नोटीस पदावर न लावल्यामुळे गरजवंत लाभार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत आहे। वरील अडचणी लक्षात घेता शेतकरी कामगार पक्षाचे भाई गोपीनाथ भोसले, गौरसेना संघटनेचे प्राध्यापक नीलकांत जाधव, कॉम्रेडचे योगेश फड, अंतराम भिशे, मारोतराव भिशे यांनी निवेदन देत गंगाखेड दिनांक 23 डिसेंबर रोजी तहसील समोर सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन केले आहे। सत्याग्रहाचे निवेदन देत असताना सत्याग्रह सहभागी झालेल्या वयोवृद्ध निराधार पुरुष महिला यांनी तहसीलदार जागेवर नसल्यामुळे तहसील कार्यालयामध्येच बैठे आंदोलन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त करत अर्धा तास बैठा सत्याग्रह करत असताना काही वेळातच तहसील बाहेर आले। माननीय तहसीलदार यांनी तहसीलमध्ये येऊन निवेदन स्वीकारले। गंगाखेड तहसील अंतर्गत तलाठी यांच्याकडे असलेले मंजुरी यादी लावत असताना लाडली बहीण, नोकरदार कुटुंब, श्रीमंत कुटुंबाचे सुद्धा नाव आहेत। त्यामुळे निराधार गरजवंत महिला मानधनापासून वंचित राहू नये यासाठी सत्याग्रह आंदोलन सुरूच असणार असल्याचे भाई गोपीनाथ भोसले यांनी या प्रसंगी प्रतिष्ठा बोलताना व्यक्त केले। संजय गांधी, श्रावणबाळ असेल, इंदिरा गांधी असेल, विविध योजनेच्या माध्यमातून गरजू आणि खरे लाभार्थी लोक ज्यांचं अर्ज मागील 2-3 मीटिंगमध्ये नामंजूर आहे अशा सर्वच लाभार्थ्यांना न्याय मिळावा या निस्वार्थ हेतूने सर्व लाभार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत, वयोवृद्ध आहेत। यांना तहसील कार्यालयामध्ये सोबत जाऊन आपण निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदना पाठीमागची पार्श्वभूमी आपली अशी आहे की या सर्व लोकांना, विशेषतः गरजू आणि गरजवंत लोकांना न्याय भेटलं पाहिजे अशी प्रामाणिक इच्छा गंगाखेड तहसीलच्या तहसीलदार मॅडम यांना आम्ही निवेदनाच्या माध्यमातून कळवलेली आहे। या निवेदकाचे आमचे मार्गदर्शक म्हणून आदरणीय गोपीनाथजी भोसले बापू, त्यासोबतच योगेश पाटील भैया, आमच्या विविध गावातून आलेले ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत। साहेबराव आडे असतील, तहसीलदार मॅडमला आपण मागणी केलेली आहे की यांच्या पुढच्या मीटिंगमध्ये का असेना पण 100% त्यांना न्याय भेटावं ही आमची एक प्रामाणिक इच्छा आम्ही या ठिकाणी गंगाखेड सर्व लाभार्थीच्या वतीने आम्ही करत आहोत। गरजवंतांना, शेतकरी, कमी उत्पन्न असलेले कुटुंबांना सुद्धा मानधनाचा लाभ देण्यात यावा। निराधार पगारासाठी लागलेली जाचक अट रद्द करण्यात यावी। 21,000चे उत्पन्न देऊनही मंजूर केली नाही त्याची मंजुरी देण्यात यावी। अपंग, कॅन्सरग्रस्तांना ताबडतोब मानधन देण्यात यावे इत्यादी मागणींसाठी सत्याग्रह आंदोलन सुरू असून प्रशासनाच्या वतीने लवकरात लवकर यावर कार्यवाही करावी, अन्यथा सत्याग्रह आंदोलन सुरूच राहील असे निवेदनावर म्हटले आहे। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल साबणे, गंगाखेड। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।